कार्य करायचे आहे. तत्पूर्वी आपल्याला आर्थिक सहाय्य म्हणून स्टॉलसाठी लागणारा खर्च आणि इतर खर्चे बाकी सगळे त्याकरता पण लागणारा निधी आपल्याला गोळा करायचा असतो. त्यामुळे ती आपली जबाबदारी समजून आपण या ठिकाणी आपण आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त लोकसंख्या उपस्थित राहून आणि ज्यांच्याकडे आपण निकाल दिलेले आहेत, नोटीस दिलेले आहेत, त्यांनी आज उद्या 12 वाजेपर्यंत इथे पोहोचावे. त्यांना ज्यांच्या कोणाकडे नंबर असतील, आम्ही नंबर दिलेच आहेत तसे, पण आम्ही जमेल त्यांना कॉल करून त्यांना रिसिप्ट तिथे आणून देण्याची कृपा करावी. त्यांना सांगावं लागेल की माझ्याकडे जे नंबर आहेत त्यांना मी सध्या कॉल केले, ते येतच आहेत घेऊन. बाकी सगळ्यांना ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्यांना कॉल करून त्यांना इकडं इथे येण्याची कृपा दर्शवावी अशी मी त्यांना विनंती करते. नंतर भगत मॅडम आलेले आहेत. बरं वाटते तिला पाहिलं. आजच्या हा दिवस खूप महत्त्वाचा आपल्यासाठी, आपल्या साप्ताहिक सभेसाठी. म्हणून आपण आपल्या जवळच्या लोकांना कॉल करूया आणि करून ठेवायचं राहिलं ना, आणि आपण त्यावर चर्चा करून घ्या. अजून लोकांमध्ये कमी आहे त्याबद्दल चर्चा करण्याकरता तत्पर्यंत आपण आपले विचार या ठिकाणी थोडक्यात मांडू शकतो. तर मी माननीय प्राचार्य सर यांना विनंती करते की त्यांनी 2 ऑक्टोबरबद्दल आणि लंबसंख्या दिनाबद्दल कसं कार्य करायचं किंवा त्यांचेही विचार असतील त्यांचे जे विचार असतात ते मांडावे असेल त्याला. भुजी संस्थानाचे बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष साहेब आणि या ठिकाणी उपस्थित बांधवांना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा सोहळा मुख्य भूमिका येत आहे आणि त्यामुळे हे सर्व सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी जगातले सारे या ठिकाणी नाही तसं नाही या ठिकाणी आपलं विचारमंथन होईलच. आपल्या जगाच्या संदर्भात आणि कॉन्क्रीटच्या संदर्भामध्ये काय तरतूद केली आहे त्याबद्दल या ठिकाणी सांगतीलच. मला एक अशा प्रकारची एक सूचना करायची होती की आपल्या ज्या निर्णय प्रकारच्या ज्या शाखा आहेत आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जसं भंडारा वगैरे असं ऐकलं येतं की ज्या ज्या ठिकाणची शाखा असतील त्या संपूर्ण शाखेच्या कर्मचाऱ्यांचं काम करणारे जे लोक आहेत त्यांना दीक्षाभूमीवर आपल्या स्टाफवर बोलवावं आणि आमच्या साऱ्या लोकांचा परिचय त्यांच्याशी व्हावा. कार्य कशा प्रकारे चालतात, त्या ठिकाणी ते काय करतात याबद्दलची जर आम्हाला माहिती जर मिळाली तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतात त्या क्षेत्रातले किंवा ज्या वस्तूमध्ये म्हणा किंवा पुढे जे असतील त्यांना अशा प्रकारचे कॉल करून त्यांना आपल्या स्टाफवर बोलवावं, परिचय करून घ्यावा आणि त्यांच्या कार्याची दखल या ठिकाणी आपण घ्यावी. एवढंच या ठिकाणी या संदर्भामध्ये सांगतो. आम्ही आमची सेवा त्या ठिकाणी स्टाफवर देण्यास कधी चालत असतो आणि त्यामुळे प्रत्येकाने त्या ठिकाणी जर आपण 2-2 तास आपल्याला असं होईल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला सांगतील त्याप्रमाणे आम्ही कार्य करू अशा प्रकारची अपेक्षा करून 2 शब्द पूर्ण करतो. जय
त्यानंतर मी माननीय वास्तविक सर अजय वासनिक सर यांना विनंती करते त्यांनी आपले विचार करावे. वास्तविक सरांसाठी जोरदार टाळी. सांगायचं समोर येऊन बघा. ठीक आहे सर, ठीक आहे. तुमचा टेबल कम्फर्टेबल फ्रंट टेबल. सर्वांना हा दीक्षातील होळीचा जो सोहळा येत आहे आपला, या ठिकाणी पाण्यात जाऊन येणारे लोक जास्त प्रमाणात आहेत. त्यांची फार गैरसोय होते आणि ती गैरसोय होऊ नये म्हणून आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे. तर त्यांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता पडते ते आपण त्यांना तिथं प्रोव्हाइड करून देऊ. आज म्हणजे लांबून आलेले लोक, त्यांना नाश्त्या पाण्याची व्यवस्था, त्यांना पाण्याची व्यवस्था आणि त्यांना बसण्या उठण्याची राहण्याची व्यवस्था, या संदर्भामध्ये आपण त्यांना आपल्याकडे वेगवेगळ्या आपण काम करू. आणि त्यांची जर कुठं सोय होत असेल तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी कुठे व्यायाम वगैरे असतात किंवा जसं आता आपल्याकडे संस्थान आहे इथलं आंबेडकर मिशन आहे, इथं पण येऊन इथं पण येऊन लोक राहू शकतात. हो, त्यांची जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. म्हणजे त्यांना कुठली गैरसोय होऊ नये, प्रवासामध्ये कुठं अडचण होऊ नये. त्याचे लहान लहान मुलं बाळं किंवा कोणी जसं कार्यक्रम येतात आणि असं म्हणजे उपाशी पोटी येणारे त्यांना जे जमेल ते आपले त्यांच्या परिस्थितीप्रमाणे त्यांना जसं जमते तसं ते येण्याचा प्रयत्न करतात. आणि बाबासाहेबांनी फार मोठं कार्य करून ठेवलेलं आहे की या कामासाठी येताना सुद्धा ते म्हणजे पूर्ण मनातून आपल्याला म्हणजे काही म्हणजे अपेक्षा न ठेवता म्हणजे म्हणजे खूप खूप चांगला त्यांना पण खूप काही शिकायला विचार घेऊन जातात. तर त्याच्यामुळे त्यांच्या मुलाला सगळ्यांचं म्हणजे विकास होऊ शकतो. खूप दिवसानंतर आपल्याकडे आलेले यांची नियुक्ती मागील नागपूर जिल्ह्याच्या कार्यकारी घोषित करताना आपण केलेली होती. त्या सरांच्या धावत्या वेळापत्रकामुळे ते उपस्थित होऊ शकले नाही, पण आज आलेले आहे. महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष के चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांना प्रमाणपत्र देऊन जयंत साठे सरांना पदग्रहण करण्यास विनंती करते. आदरणीय जयंत साठे सर यांना प्रसिद्धी प्रमुख नागपूर शहर नागपूर जिल्हा म्हणून यांना पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती आमच्या महाराष्ट्र प्रदेशकडून मान्य झालेली आहे. आपण त्या पदाच्या वहन करत असताना ACJPला कुठेतरी आमच्या नावा आणि कामाप्रमाणे कुठंतरी त्याचा प्रचार प्रसार व्हायला माध्यम निर्माण होईल आणि ही जरी जर भरून निघाली तर निश्चितच ACJPचं वलय मोठं होण्यास वेळ लागणार नाही. आदरणीय के चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी जयंत साठे सरांना प्रमाणपत्र द्या. चालू आहे का बंद आहे? चालू आहे पॉज करेंगे कामाचे राहते ठीक आहे. अरे हो ते जेवढं कामाचे राहते लगा हाँ जब काम कर लगा तब उसको चालू कर पाहिजे. त्यासाठी देश विदेशातून जे आंबेडकरी धर्मानुयायी येतात त्यांची व्यवस्था या ठिकाणी करणार असल्याचे आत्ता सरांनी सांगितलं. त्याबद्दल खरोखर मी त्यांचे अभिनंदन करतो. कारण शासकीय यादीमध्ये आपल्या आंबेडकर मिशनचा समावेश नाही आहे.
त्यांनी ज्या ज्या ठिकाणी अनुयायांची व्यवस्था केलेली आहे ते वेगवेगळे ठिकाण आहेत, परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्या 300 अनुयायांची व्यवस्था होणार आहे हे पाहून आनंद वाटतो. दुसरी गोष्ट आज आपल्याला सांगायची आहे की मागील काही दिवसामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षण हे आर्थिक निकषावर ठेवावं अशा प्रकारची घोषणा केलेली होती. यावरून राजकीय लोकांचं म्हणणं काय आहे की त्यांना हे समजलं आहे की आता आपल्याला आंबेडकरी समाजाचे वोटिंग मिळत नाही, त्यामुळे यांची काही आपल्याला आता गरज नाही, त्यामुळे आता आपण इतर समाजाला खुश करण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केल्याचं प्राथमिक दृष्टीने हे लक्षात येत आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. म्हणजे पहा, पदाधिकारी असून सुद्धा त्यांनी या गोष्टीचा धिक्कार केलेला आहे. खरोखर ही अभिनंदनीय बाब आहे. आपल्याला माहीत आहे की आरक्षण हे कशावर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोदमेज परिषदेमध्ये झटून ही गोष्ट आपल्यासाठी मागून घेतली आणि जो गांधीजी आणि बाबासाहेब यांच्यामध्ये जो पुणे करार झाला होता त्यामधून हे आरक्षण निर्माण झालेलं आहे. हे सामाजिक भेदभाव ज्यांना नेहमीसाठी असतो त्यांच्यासाठी आरक्षण आहे. या सुप्रिया सुळेच्या कुटुंबाला सामाजिक भेदभाव झालेला नाही, त्यामुळे त्यांना आरक्षणाची माहिती मिळणार नाही. दुसरी गोष्ट, अनिरुद्धाचार्य जो फक्त 6वी वर्ग पास आहे, फक्त ब्राह्मण आहे, कथा करतो, देवा धर्माच्या कथा सांगतो आणि चुकीची माहिती ज्या आपल्या भक्तांना सांगतो, त्यांनी CJI गवईवर टीका करताना म्हटलं आहे की तुम कहा आते आओ हम वहाँ रहेंगे और आपकी छाती फोडेंगे. म्हणजे हा सुद्धा एक CJI गवईवर केवढा मोठा अन्याय आहे. ते अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये यायला पाहिजे आणि त्या अनिरुद्धाचार्याला आता जेलमध्ये टाकायला पाहिजे. यासाठी आपल्या संघटनेला काही करता येईल तर पहा, कारण आपली संघटना सुद्धा अॅट्रॉसिटी. अच्छा, 2 तारखेनंतर सरांनी आश्वासन दिलं की अनिरुद्धाचार्यावर पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची आपल्याला नोंद करता येईल आणि समोरची कारवाई करता येईल. त्यानंतर एक मुद्दा आहे की आपले जे युवा कार्यकर्ता आहे अमर भांगे यांनी ACGP संघटन हे संपूर्ण नागपूर शहरभर पसरलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय कार्यक्रम राबवता येईल हा मुद्दा उपस्थित केला. आणि दुसरा त्यांनी सेपरेट सेटलमेंटचा मुद्दा पुन्हा उपस्थित केलेला आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटीजमध्ये लिहून ठेवलेला आहे की दलितांना जर, अस्पृश्यांना जर या ठिकाणी समानतेची वागणूक मिळत असेल तर त्यांच्या वेगळ्या वसाहती असाव्या. हा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेला होता. तो मुद्दा आपल्या रिपब्लिकन आंदोलनात आणि आंबेडकरी अनुयायातून, आंबेडकरी साहित्यातून हा मुद्दा गायब झालेला आहे. तरी हा मुद्दा अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे, यावर सुद्धा आपण विचार करावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. मला या ठिकाणी अध्यक्षपद दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. मला एका ठिकाणी जायचं असल्यामुळे 11 वाजता मीटिंग असल्यामुळे मी जातो, परंतु पुढच्या वेळेस निश्चितपणे आपल्या बैठकीला उपस्थित राहीन आणि आपल्या कार्यक्रमाला जेवढी काही प्रसिद्धी द्यायची असेल तेवढी देईन. धन्यवाद. येते का मागचा? हो येते. ते बरोबर थँक्यू. यानंतर मी विजय सुरवडे साहेबांनी त्यांनी 2 शब्द या बोला ना. सगळ्यात आधी जर आपण म्हणतो की मी काही महिन्यापासून त्याला उपस्थित होऊ शकलो नाही. त्याच्यानंतर कंटिन्यू करणार आहे. आधी माझ्या संधी देत मला आता माहीत पडलं की आता दुसरा आपली गरज नाही, म्हणून मी आवर्जून उपस्थित राहतो आणि काही चांगली संस्था आहे, पण लोक त्याच्यामध्ये कामाला घडत नाही, आपले एफर्ट कमी पडतात.
की याच्यावर मदत करायला पाहिजे, कारण ती संस्था चांगली आहे. लोक जेव्हा काम असतात तेव्हाच येतात, बाकीच्या वेळेस येत नाही. मी माझ्या परीने प्रयत्न करतो की आणखी 2-4 लोकांना किंवा जिथे पण होते त्यांना सांगावी या संघटनेला जशी मदत होईल तशी मदत करेल, एवढं मोठी माझी. यानंतर मी माननीय अमर भांगे यांना विनंती करते त्यांनी आपले विचार अमर भांगे सर के लिए ताली. महाकारुणी जनार्दन संघ समुद्र परमपूज्य गुरुदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किंवा अभिवादन. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व यांना माझ्या देवी येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपली ही रेसिपी आहे आपल्या ही संघटना या किंवा कोणत्याही प्रकारच्या त्याच्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होत होते, शारीरिक, मानसिक, आर्थिक, राजकीय त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तरी ही संघटना त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून येते. आपल्या या संघटनेचा जितका जास्तीत जास्त प्रचार प्रसार होईल आणि जितकं जास्तीत जास्त शाखा ओपन होतील तितकंच या संघटनेच्या माध्यमातून आपण लोकांच्या समस्या ह्या सोडू शकतो. तर माझं नेहमी माझं ह्याच प्रयत्न असतो की गावागावामध्ये या संघटनेच्या शाखा कशा उभ्या होतील, लोक जास्तीत जास्त कशा पद्धतीनं जुळतील. तर मी गेली 20 ते 25 वर्षापासून ते जुळलेलं आहोत, लहानपणापासूनच इथं घडलेलं आहोत. तर मी या गोष्टीसाठी नेहमी विचार करत राहतो की मला रिझल्ट कसा मिळेल. मला जर काही एखादी वेदना झाली असेल, काही दुःख झालं असेल किंवा काही आजार झाला असेल तर मला त्या आजाराविषयी चांगली एक औषध मिळेल म्हणून मी डॉक्टर शोधतो आणि त्या डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेतो आणि मी माझ्या आजारावर ते औषध देतो आणि रिझल्ट मला चांगले मिळालेलं म्हणून ते मान्य करतो. तर आपल्याला या ACDCच्या माध्यमातून आंबेडकरी मुवमेंट पण यामधनं राबवायची आहे. याच्या काही रोड मॅप असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला यामधनं रिझल्ट मिळाला पाहिजे, लोकांचा विकास व्हायला पाहिजे सर्व गोष्टीचा. तर माझ्याजवळ रोड मॅप आहे, मी काय तो बनवलेला आहे आणि मला चांगले रिझल्ट मिळालेले आहे. आज मला मान सन्मान इज्जत ह्या सर्व गोष्टी मिळतात आहेत, लोकही जुळलेले आहेत. तर मला असं वाटतं मी त्याचा प्रयोग केला की माझ्या एरियामध्ये तो प्रयोग करत राहतो. 12 वर्षाच्या मुलापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा 40-50 वर्षाच्या माणसापर्यंत रोजगारापर्यंत त्यांना रोजगार किंवा पैशाची कशी काय मदत होऊ शकते तर याविषयी पण मी काम करतो. तर माझं हेच म्हणणं आहे की आपल्या या संघटनेच्या माध्यमातून आपण ॲट्रॉसिटीच्या विषयीचं काम करतच आहोत, या ह्युमन राईट्सच्या विषयीचं काम करतच आहोत. पण मेन उद्देश हा आहे की आपल्या लोकांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या ज्या 3 मूलभूत गोष्टी आहेत त्या कशा काय मिळतील आणि तो रोड मॅप मी बनवलेला आहे, मी त्याच्यावर काम करतो आहे. तर मला असं वाटतं की या संघटनेच्याही त्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे. मी प्रामाणिक आहे, इमानदार आहोत, मी त्या पद्धतीनं काम करतो आहे आणि मी छाती लोकांनी बोलू शकतो, 4 लोकांमध्ये बोलू शकतो. माझ्यामध्ये हरिजनपणा पण नाही आहे. ज्या पद्धतीचे हरिजनपणा ज्या लोकांमध्ये असते उत्तम नागपूरमध्ये मी जास्त पाहतो. आंबेडकरी लोक आहेत असं म्हणलं जाते पण त्यांचं असं काही काम म्हणा, त्यांची जी ॲक्टिव्हिटी म्हणा
प्रत्यक्ष मी जाऊन त्या एरियामध्ये जाऊन पाहिलेल्या त्या लोकांना भेटलो, मी त्यांची रिपोर्टिंग काढलेली आहे. मी त्याच्यासोबतच राहतो, पण त्याला त्या व्यक्तीला माहीत नसते की मी ॲक्च्युली करून का राहिलेलो. पण त्याची रिपोर्ट, त्याची ॲनालिसिस त्यावेळेस मी करतो आणि मी मांडतो, मी माझ्या बुकमध्ये मी लिहून करतो. तर त्याच्यामधला तो आंबेडकरी आहे असा तो म्हणतो तो, पण ॲक्च्युअल त्याच्या आतमध्ये जो असलेला जो हरिजनपणा आहे हा खूप घातक आहे. गेल्या आठवड्याच्या मी 2 गोष्टी सांगतो. मागच्या आठवड्यामधले त्यामधले 2 व्यक्ती मला सोबत भेटले. एक आहे पवन मेश्राम, सांगतो मी जे रिअल फॅक्ट आहे ते सांगतो. एक पवन मेश्रामचे रिअल फॅक्ट सांगतो आणि एक दुसरा आदेश गोळगुले म्हणून दोघांनी. तर वेळ लागेल, पण मला माझी संघटना समोर घेऊन जायची आहे म्हणून मी ह्या गोष्ट मांडत आहोत. नाही तर मला मी सरळ त्याही भाषेमध्ये समजून सांगतो आहे, तुमच्या माझ्या ह्याच्याने अडलेलं नाही आहे आणि माझं तुमच्या ह्याच्याने अडलेलं नाही. तुम्ही तुम्ही स्वतःही काम करू शकता, कोणीही कोणाच्या ह्याच्यानं अडलेलं नाही. मी या संघटनेसोबत प्रामाणिक आहो, इमानदार आहो. मला वाटते की माझं जे काम आहे हे लोकांपर्यंत बाबासाहेबांचे जे विचार आहे, जे ॲक्टिव्हिटी आहे ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी याचीही वाट नाही पाहतो की तुम्ही माझ्या मदतीला या. वेळ आली एकामेकाच्या मदतीला जाऊ शकतो, अडलं कोणाच्याच ह्याच्यात नाही. पण मला याची जिम्मेदारी आहे म्हणून मी या गोष्टी सांगत आहोत. पवन मेश्राम आले, इथे या संघटनेमध्ये लोकांना बोलवल्या जाते, भाषणबाजी इथे होते, पण तो व्यक्ती किती समाजामध्ये काम करते आहे, लोकांसोबत किती प्रामाणिक आहे, त्याची ॲक्टिव्हिटी त्याच्या एरियामध्ये किती आहे याचं पण आपण मोजमाप करायला पाहिजे. त्याचं पण ते मोजमाप आपल्याजवळ असायला पाहिजे. कोणतीही व्यक्ती होती इथे भाषण देतात, बोलतात, पण लोकांच्या आमच्या इथे बसलेल्या या नागरिकांचा अपमान होतो. आमची लढाई ही काही संपत्ती पैशासाठी नाही आहे. बाबासाहेबांनी याच्यासाठी उभी नाही केली का आपल्या लोकांकडे पैसा आला पाहिजे म्हणून, गाडी घोडा आला पाहिजे म्हणून, की आज तुमच्याजवळ संपत्ती आहे म्हणून त्याच्यासाठी नाही. मान सन्मान इज्जत हे आपल्या लोकांना मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आहे. जर तुम्ही मान सन्मान आणि इज्जतीने जर बोलत नसेल, वागत नसाल, तर आम्हाला त्या व्यक्तीसोबत राहण्याचं काम करण्याची काही मतलब नाही, काही इच्छा नाही. आणि अशा लोकांना आपल्या स्टेजवर बोलवायची नाही असं मला वाटतं. काही गरज नाही अशा लोकांची. भाषण द्यायला येतात 15-20 मिनिटासाठी, त्यांच्या एरियामध्ये त्यांचे कामं नाही दिसत, लोकांसोबत बोलणं नाही दिसत, व्यवहार नाही दिसत. 4 पुस्तकं बाबासाहेबांच्या वाचून घेतात तर असं वाटतं त्यांना का आम्ही खूप मोठे आंबेडकर झालो. वागणुकीचा प्रकार वेगळा असतो. स्टेजवर येतात, खूप सारे भाषणबाजी करतात, पण 4 लोकांसोबत कसं बोललं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे हे दिसायला पाहिजे. हे पहिल्या व्यक्तीमध्ये मला दिसलं. विचारून राहिलेला आहे आम्ही तुम्हाला समजतं आता तो स्वतः व्यक्ती मला विचारून राहिलेला आहे, तो समोरच्या व्यक्ती त्याला सांगेल त्या गोष्टीला तो एकदम प्रोफेशनल आणि एकदम काटेकोर गोष्टी त्या व्यक्तीला साहजिक मित्र आहे, साहजिक त्याला आपल्या जवळचा माणूस आहे, इथे विचार माणसं आहे. हे सर्वसाधारण व्यक्तीच्या हिशोबाने आपले विचार त्या व्यक्तीने मांडले त्यावेळेस तो उत्तर कसं असायला पाहिजे. उत्तर आपलं जर आंबेडकरी विचारधारेला मानतो, बुद्धिझम या गोष्टीला आपण मानतो, आपले विचार आणि समोरची सांगण्याची पद्धती समोरच्या व्यक्तीला मान सन्मानाची असायला पाहिजे. जर अपमान सारख्या आणि कडू शब्दामध्ये जर त्या व्यक्तीला तुम्ही उत्तर देत असाल, आपण स्वतःच विचारून राहिलेला, स्वतः त्याला जेवढं बोलवलं आणि तुम्ही त्याला विचारायचे आहे का तुमची समस्या काय का काय मदत मिळेल. मदत ह्या गोष्टीचं म्हटल्याच्या नंतरही तो व्यक्तीला चांगल्या पद्धतीने सांगत असेल तर ठीक आहे. आज एक गोंधळीचे पण तसंच झालं. त्यांनी ज्या पद्धतीनं हे मी पाहून नसल्याने सांगितलेलं मला खूप त्यावेळेस ज्या पद्धतीने समाजाच्या व्यक्तीकडे पाहतो जे रिझल्ट नाही मिळत आहे आणि ज्या पद्धतीने वागणुकीचे जे प्रकार आहेत ते फक्त त्या एका व्यक्तीमध्ये नाही, असे खूप सारे व्यक्ती मी पाहिलेले आहेत. हे एका व्यक्तीचं उदाहरण मी त्यांच्याकडे राहिलं की असं मार्केटमध्ये खूप सारे लोक आहेत. आज एक गोंधळीसोबत जो पारिवारिक जो प्रॉब्लेम झालेला आहे
त्यांनी इथे समस्या मांडली सर आपल्याकडं, मांडल्यानंतर आपल्या एक्झिक्युटिव्हमध्ये आला. मी मागं 3 महिने अगोदर सांगितलं होतं, जी व्यक्ती आपला मान सन्मान करत नाही आहे, आपल्याला इज्जत देत नाही आहे, आपल्याला चांगली वागणूक देत नाही आहे, अशा व्यक्तीसोबत संबंध कशाला ठेवायचे. आज त्याच्या भावामध्ये तो प्रॉब्लेम होत आहे. आज तो आदेश हे म्हणत आहे की माझ्या भावाला काय झालं आहे, आज वेगळा होऊन राहिलेला आहे परिस्थिती आहे. स्वतः तिथली म्हणून त्या गोष्टी माहिती होऊन राहिलेल्या आहेत. आता मला हे सांगा की एवढ्या 4,000-3,000 वर्षापासून हा ब्राह्मण समाज, ओबीसी समाज आपल्या समाजावर अन्याय अत्याचार करत आहे. त्यांनी बाकायदा पुस्तकं लिहून ठेवलेलं आहे की हा जो महासमाज आहे, बौद्ध समाज आहे, हा नीच समाज आहे, याला कुठे जागा नाही आहे. याच्या समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या समाजातल्या स्त्रिया फेकलेल्या आहेत. गैरवर्तणुकीचे प्रकार होतात, इज्जत लुटल्या जाते, कामं नाही होत प्रशासनामध्ये, ज्या पोलीस स्टेशनमध्ये, ज्या कुठे ज्या. मग या गोष्टीची तुम्हाला चीड का नाही आहे. भावाभावामध्ये वाद झाला तर त्यावेळेस तो अलग होण्याचा प्रयत्न करतो. तो मला याचे विचार पटत नाही, हा माझ्यासोबत असा गैरवर्तणुकीचा प्रकार करते आहे, माझा अपमान करत आहे, माझा झगडा करत आहे, माझ्याविषयी खोटी रिपोर्ट टाकत आहे, स्वतः झगडा करत आहे, स्वतःच माझ्या विरुद्ध खोटी रिपोर्ट टाकत आहे, मला दंड व्हावं लागते आहे. मग अशा वेळी तो वेगळा होऊन राहिलेला आहे. हे आपलं पर्सनल झालं म्हणून समजायला येऊन राहिलेला आहे. मग इतक्या वर्षापासून हा जो ओबीसी ब्राह्मण समाज, हा हिंदू समाज आपल्या समाजासोबत जर या पद्धतीचा वागत आहे तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण करणार होता की आपण वेगळं राहायला पाहिजे. वेगळं राहण्याचा फायदा आहे. जर भावाभावामध्ये झगडा होत आहे दोघांमध्ये, त्याची बायको त्याच्याकडले जे काही असतील भावाकडले ते सर्व तुमच्यावर केसेस टाकून राहिल्या, तुम्हाला वेटाळून टाकलेलं आहे. आदेश बोलले परेशान आहे, 4 वर्षापासून परेशान आहे. मग आपले लोक एवढ्या वर्षापासून या गोष्टीपासून परेशान आहेत, त्रासलेले आहेत, पीडित आहेत. ॲट्रॉसिटीच्या केसेस आपण टाकतो, आपण आपलेच लोक अंदर होऊन राहिलेले आहेत. मग आपल्या सोसायटीसोबत तुम्ही कोणत्या पद्धतीचे असं बोलून राहिल्या तर तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीने वागतो बघून काय देणं घेणं आहे. अरे घरी गेल्याच्या नंतर तो आपल्या लोकांना तर ते हरिजनपणासारखी वागणूक देतात. कोणतं तुम्हाला डोक्यावर बसतात, आल्यावर तुम्हाला असं वाटतं बाबा तो ओबीसीचा माणूस आला किंवा त्या ब्राह्मणाचा माणूस आला, एखाद्या पार्टीचा माणूस आला तर असं वाटतं का आपल्या लोकांना खूप मोठा माणूस आला किंवा मी त्याच्यासोबत फोटो काढून राहिलेला तो असा आपल्या माणसाचा फोटो काढतो. त्याला अभिमान वाटते आपल्या माणसाला. घरी आला ओबीसीचा माणूस त्या ब्राह्मणाचा माणूस एखादा निघत तर आपल्या माणसाला बापू माझी छाती फुगून गेली, त्याला असं वाटतं खूप मोठं झालं. अरे आपल्या माणसाला माझ्या भावाने मला जर म्हटलं तर त्याची पूर्णच मला नेहमीपर्यंत राहते. तर म्हणतं माझ्या भावाने मला इतकं म्हटलं आहे, त्याची पूर्णच राहते. हो मॅडम समजलो, पण त्या मीटिंगपेक्षा हे बोलणं जरुरी आहे. नाही ऐकून द्या, मी याच्यासाठी सांगतो. मला माहीत आहे मी काही नवीन नाही आहो, मला ह्या सर्व गोष्टी माहीत आहे. नाही चर्चा होती मॅडम, आणि मॅडम तुम्हाला सांगतो होती. आता चर्चा पण घेऊन राहिलो आपण, ऐकून घ्या. चर्चा घेऊन राहिलो आता इतके लोक आलेले आहेत, पण पैसे रोजी देऊन सुद्धा माणसं बसवावे लागतात. त्या पंडालमध्ये 500-1000 रुपये देऊन रोजीनं माणसं तिथं पंडालमध्ये बसवावे लागतात. कुठे गेले आपल्या कार्यकर्त्यांनी, कोणाला तुम्ही कार्यक्रमात? अरे तर मी तेच सांगत आहो ना, तुम्हाला माहिती नाही या गोष्टीला समजा मॅडम. आपलं गोंडुले परिवाराबद्दल किती माहिती नाही तर माझ्या मित्राचा तू आणि त्याच्यासोबत ज्या प्रकारे झाला समाजासोबत आहे हा वैयक्तिक प्रश्न आहे. गोंडुले पहिला नंबर झाला त्याच्या आधीपासून त्याच्या बापाची माहिती
नाही सर, ते सांगितलं मला सर्व. पण माझं म्हणणं हेच आहे की ज्यावेळेस त्याच्या प्रॉब्लेमचा विस्तार 2 तारखेच्या नंतर करणार. नाही सर, कारण मी प्रॉमिस केलं का कोणा वाटतं त्याच्या मोठा भावाचा, कारण मी प्रॉमिस केलं 2 तारखेनंतर पाहिजे. आता येत नाही. बाप माझा मित्र आहे 5 वर्ष, मी अजूनही माझ्या म्हणते सर आता समजून ना की त्या कुटुंबाबद्दल मी काय करतो. ठीक आहे. माझे हेच म्हणणं आहे की या पद्धतीची वागणूक आणि या पद्धतीचे जे गैरव्यवहार होतात याला तुम्ही आळा घाला. कुठंतरी मेन प्रवाहामध्ये येऊन काम करा. काय काय बोलू तुम्ही आपण धन्यवाद झाले की मला त्याबद्दल आणि आपण चांगल्या पद्धतीने आठवण आजचे अध्यक्ष आहेत सगळ्यांसाठी पण त्यांना जायचं असल्यामुळे साडेदहा झालेले आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण जो मी त्यांना जे बोलायचं आहे ते त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. ACJT संघटनेची 612वी सभा आहे आणि या संघटनेसोबत मी जवळपास 2 वर्षापूर्वी जोडलो होतो आणि ही खरोखर एक आंबेडकरी समाजामध्ये अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी एक संघटना आहे अशी माझी भूमिका होती आणि आजही आहे. परंतु काही माझ्या कार्यक्रमामुळे या ठिकाणी मी प्रदीर्घ कालावधीनंतर या ठिकाणी आज उपस्थित झालेलो आहे. त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. आज माझी या संघटनेच्या नागपूर शहर आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याबद्दल मी संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती सोडवण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. आजच्या ह्या सभेला उपस्थित KJ चव्हाण सर, देवेंद्र गर्जे सर, रितेश बनसोड सर, पानतांबे सर, प्राध्यापक नंदा भगत आणि आजच्या बैठकीचे संचालन करणाऱ्या ॲडव्होकेट वंदना सहारे मॅडम, त्याचप्रमाणे उपस्थित महाजन सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या ह्या बैठकीमध्ये